बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। एकीकडे पंजाब सरकार ड्रग्ज फ्री पंजाब मोहिमेअंतर्गत युद्ध पातळीवर मोहीम राबवतो आहे, दुसरीकडे ड्रग्जच्या दलदलीत अडकलेले तरुण मृत्यूला सामोरे जात आहेत। पंजाबमधील खदूर साहिबमध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला। सोमवारी खदूर साहिबाच्या मुरादपुरा येथील करणबीर सिंग नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला। मृत्यूचे कारण ड्रग इंजेक्शन असल्याचे सांगितले जात आहे। जोपर्यंत पोलीस आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही असे कुटुंबियाचे म्हणणे आहे। दुसरीकडे आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे। तरनतारण शहरातील मुरादपुरा भागातील रहिवासी जगजीत सिंग यांनी सांगितले की त्यांची पत्नी कमलजीत कौर लोकांच्या घरात सफाई कामगार म्हणून काम करते। त्यांना करणबीर सिंग, हरजीत सिंग, गगनदीप सिंग असे 3 मुले आहेत। मोठा मुलगा 19 वर्षाचा करणबीर सिंग मॅट्रिक उत्तीर्ण झाला। गेल्या 3.5 वर्षापासून तो वाईट संगतीला बळी पडला आणि ड्रग्जच्या व्यसनी बनला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। वडील जगजीत सिंग यांनी सांगितले की सोमवारी सकाळी ते भाजीपाल्याची गाडी घेऊन घराबाहेर पडले। त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून सांगितले की करणबीर सिंग यांनी औषधाचे इंजेक्शन घेतले आणि तो बेशुद्ध पडला आहे। कोणताही विलंब न करता एका खासगी डॉक्टरला बोलवण्यात आले आणि त्यांनी सांगितले की करणबीरचा मृत्यू त्यांच्या गुप्तांगावर औषधे इंजेक्शन दिल्याने झाला आहे। यामुळे घरात शोककळा पसरली। करणबीर सिंगचे आई वडील आणि भाऊ वाईट परिस्थिती ओढावली असून त्यांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आणि सांगितले की जोपर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत करणबीर सिंग यांचे अंतिम संस्कार केले जाणार नाहीत अशी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी रणजित सिंग म्हणतात की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।